आजवर संपूर्ण देशात शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टिकोनातून युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। मेळघाटात सुद्धा शिक्षणावर विद्यार्थ्यांना दर्जेदार व उच्च शिक्षण मिळावं याकरता शासन प्रशासन करोडो रुपयांचा निधी खर्च करत आहेत। मात्र मेळघाटात शासनाने नेमून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली जाते आहे। काही शिक्षकांनी राणीगाव जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याचं दिसून येत आहे। प्राप्त माहितीनुसार राणीगाव जिल्हा परिषद शाळेत एकूण 8 शिक्षक आहेत। ते सगळे शिक्षक राणीगाव शाळेला रोज जवळपास 100 ते 150 किलोमीटर अकोला व अकोटवरून अपडाऊन करतात। शिक्षक अपडाऊन करत असल्यामुळे शाळेची वेळ 11:15 जी आहे ती कधी 11:30 तर कधी 12:30 तर कधी शाळा उघडतच नाही। एवढंच नव्हे तर सायंकाळी 4 वाजता शाळेला कुलूप लावून सर्व शिक्षक घरी निघून जातात। हे सर्व शिक्षक दररोज एका खासगी क्रुझर गाडीने येतात व दिवसभर ती गाडी राणीगाव शाळेतच थांबते। नंतर मग सायंकाळी शिक्षकांना घेऊन परत निघते। या गाडीचा 3000 रुपये प्रतिदिन असं भाडं असून महिन्याला 90,000 रुपये एवढा खर्च राणीगाव शाळा प्रशासन अपडाऊन करते आहे। यावरून राणीगाव येथील शिक्षणाचा दर्जा कसा असेल याची कल्पना येते। रोज विद्यार्थ्यांना शिक्षकांची वाट बघावी लागते, कारण शिक्षकांवर कोणत्याच वरिष्ठ प्रशासनाचं नियंत्रण नसून मनमानी सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे। सारिका राजेश। तुम्ही मुख्याध्यापिका आहे का? हो, पात्र मुख्याध्यापिका नाही आहे, प्रभारी आहे माझ्याकडे। प्रभारी आहे। शाळेचा टाइम काय आपल्या? शाळेचा टाइम आहे 11:15 वाजता आपला परिपाठ सुरू होतो। हां, 11:15 म्हणजे 10:45। हो। आणि आपले किती शिक्षक आहे टोटल? 8 शिक्षक। मुख्यालयी किती राहतात? कोणीच नाही राहत। आज तुम्ही लोक म्हणजे किती वाजता आले इथं? आम्ही 11:15 आलो। म्हणजे कुठून आले? अकोटवरून आलो। पालक, सरपंच व इतर गावकऱ्यांनी बऱ्याच वेळा सदर प्रकरणाची तक्रार BDO व शिक्षणाधिकाऱ्यांना केली असूनही कोणताच सुधार झाला नाही असं राणीगाव वासियांचं म्हणणं आहे। ये लोग यहाँ पे टीचर लोग यहाँ पे अप डाउन करते हैं, ये क्या सही बात है क्या? नहीं ना, यहाँ उन्होंने रहना चाहिए। जब गवर्नमेंट उनको सहूलत दे रही साहब, हर बात की मेलघाट में भाई शिक्षण कर रहे तुम यहाँ, तुम्हारा काम है यहाँ पर रहने के लिए सहूलत। आज भी वो 10:45 टाइम है स्कूल का, आज वो 11 बजे स्कूल में आए तो डेली आते हैं ना ये टाइम। अच्छा, और इससे भी लेट होते क्या कभी कभी? हाँ, इससे भी लेट होते हैं। अगर ज्यादा बारिश भरने का मौसम रहता आते भी नहीं, फिर ऐसा भी। और कौन से गाँव से अप डाउन करते हैं? ये अकोट से आते हैं सबके सब टीचर? सब। एक भी टीचर यहाँ नहीं रहता? नहीं। राणीगाव जिल्हा परिषद शाळा प्रशासन वारंवार व सातत्याने हा गैरप्रकार करत असून वरिष्ठ प्रशासन कारवाई का करत नाही ही संशयास्पद बाब ठरली आहे। या सर्व प्रकारामुळे राणीगाव येथील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। गुरुजीवन आए क्या? गुरुजी अभी आते हैं। कोणती गाड़ी से आएगा? वो अपन कॉलेज। कौन गांव से आते? अकोट। पूरे के पूरे? पूरे के पूरे। बेटा गुरुजी लोग आए क्या अभी? नहीं। जोर से बोलो। नहीं आए ना? स्कूल खुला क्या? नहीं। तू कौन क्लास में? स्कूल का नाम बता। जिला परिषद पूर्व माध्यमिक राणीगाव। राणीगाव, वेरी गुड। तू कौन क्लास में? मैं 7वीं में। कौन गाड़ी से आते गुरुजी लोग? कौन गांव से आते? से। रोज ऐसी गाड़ी से आते क्या? हाँ। त्यांच्या शिक्षणाच्या अधिकाऱ्याची पायमल्ली शाळा प्रशासन करत असून त्यांच्यावर कारवाई होण्याची वाट पालक व गावकऱ्यांना आहे। जो पालक की मानसिकता है उससे हमने ये स्कूल से बच्चे निकलकर अगले स्कूल में डाले, आश्रम स्कूल में डाले वाले। यही बच्चों यानी टीचर नहीं आ रहे? टीचर नहीं उसकी वजह से, क्योंकि 5वीं क्लास से आगे लेते हैं उन लोगों। पूरे पालकों के गांव के जितने भी लोग हैं उनकी पूरी मानसिकता खराब हुई वाली है। उस कारण से हमने अगले स्कूल में डाले वाले, आश्रम स्कूल में। जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा राणीगाव येथील प्रश्न आलेले आहेत। त्या प्रश्नावर मी योग्य ते चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। यापूर्वी उशिरा येणाऱ्या शिक्षकांचे 1 दिवसाचे वेतन कपात केलेले आहे। जास्त वेळा जर आढळल्यास नियमानुसार त्यांची एक वेतनवाढ बार करण्याची कारवाई करण्यात येईल।
विदर्भ न्यूजसाठी धारणीहून तस्मीन शेख, शकील अहमद, जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।